नमस्कार. या व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्व दर्शकांचे हार्दिक स्वागत करतो. हल्ली सायबर क्राईम गुन्ह्यामध्ये प्रचंड वाढ होत आहे. जर आपण मुंबईचाच विचार केला तर एकट्या मुंबईत मागच्या वर्षी साधारण 200 कोटी रुपये सायबर क्राईमवाल्यांनी लंपास केले. तर यावर्षी देखील 1200 कोटी रुपये हे सायबर क्राईममध्ये अनेक व्यक्तींची फसवणूक झाली आहे. आता हल्ली असं झालं आहे की मोबाईल आणि त्यात स्मार्टफोन याचा अतिवापर झाला आहे आणि मग यामध्ये या तुमच्या ज्या सवयीचा वापर जो आहे त्याचा गैरफायदा घेऊन सायबर क्राईम करणारे जे गुन्हेगार आहे ते काय करतात की तुम्ही समजा सोशल मीडियावर असाल आणि सोशल मीडियावर तुम्ही ज्यावेळेस फेसबुकच्या मध्ये तुम्ही वापर करत आहे आणि त्या दरम्यान एक ॲड येते की तुम्हाला हम आपको तुरंत लोन अवेलेबल कर देते हैं, आप हमारे ये ऐप्स डाउनलोड करो और हम आपको चाहिए जितनी रकम आपके खाते में डाल देंगे. असं काही ॲड असतात आणि आपण उत्सुकतेपोटी समजा ते डाउनलोड करतो. आता डाउनलोड केल्यानंतर आपण डाउनलोड करताना ते काही परवानग्या मागतात. त्यामध्ये आपण कॉन्टॅक्ट लिस्ट किंवा गॅलरी किंवा इतर जो डेटा असतो तो डेटा ॲक्सेस करण्याची परमिशन देखील त्यांना देत असतो. आता याचा गैरफायदा ते घेत असतात आणि आपण ते वाचून तो जो ॲप्स आहे तो डाउनलोड करताना त्या परमिशन दिल्या नाही पाहिजे. परंतु दिल्यामुळे असं होतं की ते तुम्हाला 5-10 हजार 40,000 50,000 लोन देतात आणि लोन दिल्यानंतर तुम्ही त्यांचं लोनसुद्धा फेडतात, परंतु ते तुमच्याकडून अधिक रक्कम मागणी करत असतात. म्हणजे समजा तुम्ही 50,000 जरी घेतले तर तुमच्याकडून 1,00,000 2,00,000 4,00,000 5,00,000पर्यंत सुद्धा रक्कम मागणी केली जाते. मग यामध्ये ते काय करतात की ते सांगतात की ते तुमच्या मोबाईलवर एक व्हिडिओ पाठवतात, अश्लील व्हिडिओ असेल किंवा मर्ज केलेला किंवा असा AI केलेला जो व्हिडिओ आहे किंवा फोटो आहे तो तुम्हाला पाठवतात. आता तो व्हिडिओ पाठवल्यानंतर तुम्ही त्याला पाहून घाबरतात आणि ते तुम्हाला अशी धमकी देतात की जर तुम्ही आम्हाला एवढे पैसे दिले नाही तर आम्ही हा व्हिडिओ तुमच्या ओळखीतल्या मित्रमंडळीला फॅमिली मेंबरला हा व्हिडिओ आम्ही पाठवून देऊ. आणि होतं काय की या भीतीने तुम्ही जास्तीत जास्त पैसे पुन्हा देत राहतात आणि अशा देखील घटना पोलीस रेकॉर्डमध्ये आलेल्या आहे की अनेक जे मुलं आहे कमी वयाचे ज्यांनी ह्या ॲपचा वापर करून लोन घेतला आहे आणि त्यांनी परत देखील केला आहे, परंतु अशा मुलांनी या समाजात बदनामी होऊ नये किंवा नातेवाईकामध्ये बदनामी होऊ नये यामुळे त्यांनी आत्महत्या देखील केली आहे. त्यामुळे आणि ह्या सर्व कंप्लेंट RBIकडे गेल्यानंतर RBIने देखील अशा ॲप्सवर निर्बंध टाकले आहे, परंतु तुम्ही देखील यासाठी सतर्क राहणे आवश्यक आहे आणि भविष्यात तुम्ही या सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात फसू नये यामुळे देखील तुम्ही सतर्क राहिले पाहिजे आणि आपली होणारी जी फसवणूक आहे त्या फसवणुकीपासून तुम्ही बचाव केला पाहिजे. आता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर्स आणि सबस्क्राईब नक्की करा. अशा आणि अनेक ज्या सायबर संदर्भात जे पद्धती आहे त्या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणारच आहोत. धन्यवाद.